बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील इसुप वडगाव या प्रसिद्ध गावातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे ॲडव्होकेट हनुमंत जाधव। छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयामध्ये विधिज्ञ म्हणून त्यांचे उत्कृष्ट असे कार्य चालू आहे। अत्यंत हालाकीमधून ते शिकलेले आहेत। शेतकरी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला असल्यामुळे शिक्षणासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागलेला आहे। शैक्षणिक काळामध्ये त्यांनी काही काळ कमवा आणि शिका या माध्यमातून शिक्षण घेतले आणि यशस्वी झालेले आहेत। केवळ व्यवसाय म्हणून वकिली न करता एक सामाजिक कार्य समजून ते हे कार्य करतात। यामुळे आजवर त्यांनी कित्येक सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून दिलेला आहे। विविध प्रकारची प्रकरणं त्यांनी हाताळून आपलं नाव केलेलं आहे। त्यांच्या या कामामुळेच ते सध्या मराठवाड्यामध्ये सुप्रसिद्ध झालेले आहेत। त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे। गावखेड्यातून मोठ्या शहरामध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेल्या या भल्या माणसाने गावाची नाळ तुटू दिलेली नाही। गावाचा, गावकऱ्यांचा आणि मित्रपरिवाराचा मोठा स्नेह आणि जिव्हाळा त्यांनी जोपासलेला आहे। म्हणून अशा या ज्ञानवंत, गुणवंत आणि कीर्तिवंत व्यक्तिमत्वाचे ॲडव्होकेट हनुमंत जाधव यांच्या आजवरच्या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा। न्यूज फ्रंट महाराष्ट्र। मी ॲडव्होकेट हनुमंत जाधव, विधिज्ञ उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद, वकील संघाचा सदस्य, त्याचप्रमाणे वकील संघाचा खजिनदार म्हणूनही काम केलेलं आहे। वकील संघ उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादचा सदस्य म्हणून काम करत असताना एक ग्रामीण भागातून आल्यानंतर ज्या वेळेला छोट्या छोट्या गोष्टीची ज्युनियर वकिलांना अडचण येते, त्या प्रत्येक ज्युनियर वकिलांच्या अडचणीत मदत करणारे प्रत्येक सिनियर माणसाचे मी आभार व्यक्त करतो। कीर्तिवंत, नीतिवंत म्हणजे हनुमंत, अर्थातच ॲडव्होकेट हनुमंत पांडुरंग जाधव। या मुलाखतीच्या माध्यमातून ॲडव्होकेट हनुमंत जाधव यांचा जो प्रवास आहे, मुळामध्ये प्रत्येक व्यक्ती प्रवास करतेच, कारण जो जन्माला आलेला आहे त्याला एका विशिष्ट ठिकाणी जायचंच असतं। परंतु नेमकं जायचं कुठे, कसं जायचं हे ज्याने त्याने ठरवायचं असतं। अगदी जेव्हा तुमची पार्श्वभूमी शेतकरी कुटुंबाची असते, तुमचा जन्म जेव्हा एखाद्या खेडेगावात होतो आणि घरामध्ये तसं शैक्षणिक वातावरण जर नसेल तर पुढच्या वाटा बिकट असतात, कारण आधी प्राधान्य शेतीला असतं। अगदी ॲडव्होकेट हनुमंत जाधव यांचाही प्रवास अगदी असाच। आजोबांना वाटायचं की नातवाने शेतीकडे लक्ष द्यावं, नातवाला वाटायचं की आपण शिकावं। अगदी आजोबा त्यांच्या ठिकाणी ते योग्य होते आणि वकील साहेब त्यांच्या ठिकाणी ते योग्य होते, कारण त्यांना एक गोष्ट माहीत होती की मला जायचंय पुढे, माझा मुक्काम इथं नाही, माझा मुक्काम गावातला नाही, मला लांब जायचं आहे। आणि मग लांब जाण्यासाठी वाटेल ते अगदी आजोबाबरोबर या ठिकाणी हुज्जत न घालता त्यांचाही मान ठेवला, आईवडिलांचा मान ठेवला, शेतीमध्ये काबाड कष्ट केले आणि अगदी इसुप वडगाव या गावामध्ये प्राथमिक माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर जे महाविद्यालयीन शिक्षण आहे ते शिक्षण पूर्ण करण्यासाठी अगदी इसुप वडगाव ते केज हे दररोज सायकलवर, कधी सायकल बंद पडायची, कधी पंक्चर व्हायची, परंतु हाल सोडले नाहीत। दूध घालायचं, तालुक्यातली कामं करायची आणि कॉलेज सुद्धा करायचं। अगदी कॉलेज जीवन संपल्यानंतर कधी काळी असं वाटलं होतं की आपण DED करावं, अगदी गुरुजी व्हावं, परंतु ते जमलं नाही, थोडीशी टक्केवारी कमी पडली आणि ठरवलं की आता आपण ॲडव्होकेट व्हावं। त्यासाठी परत विरोध होता, परंतु अर्न अँड लर्न, कमवा आणि शिका, अगदी LIC एजंट पण झाले, परंतु या ठिकाणी जे करायचं ते करूनच दाखवलं। कारण बऱ्याच वेळा बघतो आपण की तरुण म्हणतात की आम्हाला सायकल नाही, आम्हाला मोटार नाही, आम्हाला फॅसिलिटीज नाहीत, आमच्याकडे पैसे नाहीत, पॉकेट मनी नाहीये किंवा आम्हाला नको आता हे। परंतु ज्या ज्या लोकांना वाटतं की हे अशक्य आहे त्या लोकांनी या ठिकाणी एक वेळेला ॲडव्होकेट हनुमंत जाधव यांना भेटलंच पाहिजे, कारण हे असं व्यक्तिमत्व आहे की लाथ मारेल तिथं पाणी, तूच आहेच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हे वाक्य जर कोणाला लागू होत असेल ते म्हणजे ॲडव्होकेट हनुमंत जाधव यांना। अगदी या छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वतःच्या कर्तव्याने आणि प्रामाणिकपणाने स्वतःचं नाव कमावलेलं आहे
आणि हे नाव कमावत असताना माणसं गमावलेली नाहीत. आजही त्यांचा मित्रपरिवार अगदी जशास तसा आहे. उलट दिवसेंदिवस त्याच्यामध्ये वाढ होत आहे. आणि एकदा जोडला मित्र हा तुटत नाही. आजही गावाकडची माणसं जोडल्या गेलेली आहेत, पाहुणे रावळे जोडल्या गेलेले आहेत. बऱ्याच वेळेला माणूस महानगरामध्ये येतो आणि माणसांना विसरतो, माणसांना सोडतो, परंतु आजही गावची माणसं, माती, गाव अगदी सगळ्यांबरोबर नाळ आहे. आणि म्हणूनच हे व्यक्तिमत्व वेगळं वाटतं. आणि अशा माणसातल्या माणसाला, देव माणसाला न्यूज ऑन महाराज चॅनलचा सॅल्यूट. धन्यवाद सर. सुरुवातीला तुम्ही माझी मुलाखत घेताय हेच माझं अहोभाग्य, किंवा मी असं समजेल की तुम्ही आज मला कुठेतरी व्यक्त व्हायला भाग पाडताय आणि त्याबद्दल सुरुवातीला मी तुमचे आभार व्यक्त करतो. सर, इसू वडगाव सारख्या गावी आणि इसू वडगाव सारख्या ठिकाणी शिक्षण घेत असताना ज्या वेळेला माणसाला समजायला आणि उमजायला लागतं त्यावेळेला आपण समजून उमजून शिक्षण घेतोय तर आपल्याला शिक्षण दिलं जातंय. आज माझ्या मुलांना ज्या वेळेला मी शिक्षण देतो त्यावेळेला मी त्यांना शिक्षण देतोय, पण मी त्यावेळेला माझं शिक्षण मी स्वतः घेत होतो हे मला आजही आठवतं. आणि ते शिक्षण घेताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या गरीब शेतकरी कुटुंबातील आई वडील आजोबा आजी यांची खूप मोलाचा आधार आणि साथ मला त्यावेळेसही लाभली. आज असा विचार करायला गेलं तर 40 एकर शेती असताना सुद्धा एक 40 एकर शेतीचा बागायतदार शेतकरी त्याची शिक्षण देताना काय हालापेष्टा होते ही मी खूप जवळून पाहिलेलं आहे. त्या बाबतीत शेतकऱ्याच्या मुलासाठी कुठलंही धोरण शासनाकडे त्या काळीही नव्हतं, आजही नाही आणि भविष्यातही नसणार आहे. तर शेतकऱ्याच्या मुलाचे जे हाल होतात शिक्षण घेताना त्याविषयी थोड्या माझ्या भावना आहेत त्या व्यक्त करणं हे माझं मी परम कर्तव्य समजतो. ज्या दृष्टीनं की भविष्यात शेतकऱ्याच्या मुलाला कुठेही अडचण येऊ नये ही माझी खूप अपेक्षा असते आणि मी माझ्या परीनं ज्या ज्या वेळी ज्या ज्या पद्धतीनं त्या शेतकऱ्याच्या मुलाला मदत करता येईल त्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करेल. माझं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद शाळा इसू वडगाव. जिल्हा परिषद शाळा इसू वडगाव ही अशी शाळा आहे की माझी शाळा म्हणजे मी त्या जिल्हा परिषद शाळेचा एक विद्यार्थी होतो. सुरुवातीला आमच्या शाळेत ज्यावेळी गांधी जयंती दिवशी आमच्या गावचे 2 प्रतिष्ठित व्यक्ती आल्यानंतर मला अचानक स्टेजवर गांधीजींविषयी बोलण्याची संधी दिली गेली आणि त्या संधीचं मी सोनं केलं आणि त्या संधीपासून मला स्टेज आणि स्टेजवर व्यक्त होणं आणि अभ्यास करणं ही आवड तयार झाली. वर्ग तिसरीतून ज्यावेळी मी 4थीच्या वर्गात गेलो, स्कॉलरशिपची एक्झाम दिली, काहीतरी असतं, काहीतरी समजतं हे सगळ्यात अगोदर मला कळायला लागलं. आमचे जोशी सर होते, त्यांनी जिल्हा परिषद शाळेत असताना मला एक चापट मारली. माझ्या नकळावाट रक्त निघालं, घोळानं फुटल्यानंतर मला माझ्या भावना त्यावेळेलाही कळाल्या की सरांनी मारलंय याच्या मागं काहीतरी कारण आहे, तो अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. मी अभ्यासाला जोरात सुरुवात केली आणि 4थी, 5वी, 6वी, 7वी अशी 3 वर्षे कंटिन्युअस पानसे मॅडमनी मला त्या काळात खूप मदत केली, चांगल्या प्रकारे शिकवलं आणि इंग्लिश या विषयात जो मागास आणि मागे पडलेला समाज आहे तर जो विद्यार्थी आहे त्याच्यासाठी एक वरदान म्हणून जिल्हा परिषद शाळा त्यावेळेस मला लाभली. आणि त्यानंतर माझं उच्च माध्यमिकचं शिक्षण इसू वडगाव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात गेलं, जे की भालचंद्र शिक्षण संस्था द.भा. घुमरे सर यांनी सुरू केलेलं एक छोटंसं वटवृक्ष, त्या छोट्याशा वटवृक्षाचं रूपांतर आज खूप मोठ्या संस्थेत झालेलं आहे. जर तीच शाळा नसती तर मी शिक्षण घेऊ शकलो नसतो. त्या शाळेत 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर उच्च माध्यमिकला बाहेरगावी जाऊन सायन्स सारखा फॅकल्टीला आपण ॲडमिशन घ्यावं, आपण चांगल्या प्रकारे विज्ञान शाखेतून शिकून आमच्या वेळी डॉक्टर इंजिनियर होण्यासाठी कुठलीही एंट्रन्स नव्हती. डायरेक्ट 12वीचं ॲडमिशन झाल्यानंतर डायरेक्ट आम्हाला वैद्यकीय शिक्षणास प्रवेश मिळायचा. परंतु अंबेजोगाई असो किंवा लातूर असो अशा ठिकाणी जाऊनही शिक्षण घेऊ देण्याची मानसिकता नसल्यामुळं किंवा तेवढी कॅपॅसिटी शेतकऱ्याकडे उपलब्ध नसल्यामुळं मी शिक्षण घेऊ शकलो नाही. ह्याची खंत बऱ्याच वेळेला मला जाणवायची. पण मी ज्या वेळेला कला शाखेतही प्रवेश घेतला त्यावेळेला कला शाखेचाही परिपूर्ण अभ्यास करून माझी सुरुवातीला
प्रामाणिक अशी इच्छा होती की मी शिक्षक व्हावं, प्राथमिक शिक्षक, अशी माझ्या कुटुंबाची सर्वांचीच होती. परंतु दुर्दैवानं मला थोडे मार्क कमी पडल्यामुळं मी 12वी नंतर D.Ed करण्यासाठी प्रवेश घेऊ शकलो नाही. त्यामुळे मी वसंत महाविद्यालय केज येथे स्पेशल इंग्लिश, ऑप्शनल इंग्लिश हा विषय घेऊन माझं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. पदवीच्या शिक्षणातही मला वसंत महाविद्यालयात माने सरांसारख्या इंग्लिश विभागाच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट यांनी खूप चांगल्या प्रकारे मदत केली. राऊत सरांनी चांगल्या प्रकारे मदत केली. संस्थेचे अध्यक्ष आदरणीय बाबुरावजी अडसकर साहेबांनी माझं बऱ्याच वेळेला अप्रिशिएशन केलं आणि ती उमेद घेऊन मी ग्रॅज्युएशन पूर्ण होताच LLBच्या विधी शाखेला प्रवेश घेण्याचं निश्चित केलं असता आमचे आजोबा हाडाचे शेतकरी, त्यांची एकमेव इच्छा अशी होती की आता शिक्षण खूप झालं, आता कुटुंबाला आधाराची गरज आहे, आमचं वय झालंय आणि शेती वाहनं आमच्याच नाही, शक्य नाही, आणि तुम्हाला आम्ही एखादं वाहन घेऊन देतो, ट्रॅक्टर घेऊन देतो, तुम्ही शिक्षणाकडे जाऊ नका, तुम्ही आपली शेती परंपरागत व्यवसाय आहे, यात भरपूर पैसा आहे, मी तुम्हाला 10 लाख रुपये भरून शिपायाची नोकरी लावतो, परंतु तुम्ही वकील होऊ नका. वकिली क्षेत्रात आज तागायत आपल्या परिसरातून कोणीही सक्सेसफुल राहिलेलं नाही आणि मी चांगल्या प्रकारे पाहतो वकील म्हणून ज्या वेळेला वकिली व्यवसायात तुम्ही पदार्पण करताल त्यावेळेला ते जगण्याचं साधन किंवा समाजासाठी काहीतरी देणं लागतो हे तुम्ही पूर्ण करू शकणार नाहीत आणि माझी प्रामाणिक इच्छा नाही अशा आजोबांनी ताकीद देऊन मला सांगितल्यानंतर एक विचार असं वाटतं की आजोबा म्हटलं की नो एंट्री पुढे धोका आहे, म्हणजे वकिली करू नका, शेती बरी आहे आपली नाही का, आणि त्यासाठी लागणारे जे काही भांडवल आहे, जे काही तुम्हाला आधुनिक शेती करायची आहे, सगळे पैसे मी देतो. मग हे सगळं असताना मग अगदी आजोबा सांगतात, कारण आपल्याला सगळ्यात जास्त आवडती व्यक्ती म्हणजे वडील आणि आजोबा नाही का, आपले आजोबा सांगतात की बाबा नको करूस. मग असं का वाटलं नेमकं की आपण वकिली केलीच पाहिजे? त्यावेळी एकच जाणवत होतं की शेती करताना येणाऱ्या अडचणी, एकही अडचण अशी नव्हती की कुठलेही आधुनिक साधनं जरी वापरले तरीही शेतकऱ्याच्या मुलाला चांगल्या प्रकारे शिक्षण देणं किंवा चांगल्या प्रकारचं राहणीमान, चांगल्या प्रकारची जीवन पद्धती, चांगल्या प्रकारची सामाजिक प्रतिष्ठा आपण उपलब्ध करून देऊ शकत नाहीत याची जाणीव मला माझ्याकडे स्वतःकडे पाहिल्यानंतर लक्षात आली होती. आणि वकिली व्यवसायाविषयी असंही खूप काही वकील होऊन खूप पैसा कमवायचा, खूप प्रतिष्ठा मिळवायची, खूप लोकांची सेवा करायची असंही काही डोक्यात नव्हतं. पण उच्च शिक्षण कुठंतरी घेतलं पाहिजे आणि आपल्याकडे तेवढं साधन आहे, आपण तेवढे कॅलिबरचे आहोत, आपण उच्च शिक्षण न घेता अर्धवट शिक्षण सोडून जर शेती व्यवसायाकडे वळालो तर तो व्यवसाय आपल्याला आवड म्हणून न करता बळजबरीने कुठंतरी त्या व्यवसायात टाकलं गेलं जाईल अशी भावना तयार झाल्यामुळं मी आजोबा आणि वडील यांची, आजोबांची इच्छा नसतानाही वकिली व्यवसायाकडे जाण्याचं निश्चित केलं आणि मग त्यांच्या इच्छेविरुद्ध मी लातूर या ठिकाणी प्रवेश घेतला. प्रवेश झाल्यानंतर माझ्या पुढं सगळ्यात मोठा प्रश्न उपलब्ध होता की शिक्षण घ्यायचं कसं. आजोबा हे घरातील कुटुंब करतात आणि त्यांच्या इच्छेविरुद्ध मी लातूर सारख्या ठिकाणी गेलो होतो. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर पहिला प्रश्न माझ्या पुढे उपलब्ध झाला की तुम्ही शिक्षण घेणार कसं, कारण त्यासाठी लागणारा खर्च तो तुम्हाला घरी येऊन मिळणार नव्हता. सुरुवातीला आजोबांनी स्पष्ट नकार दिला होता की आम्ही तुला इथून पुढं शिक्षणासाठी 1 रुपया खर्च करणार नाही. आणि अशा परिस्थितीतही आजोबांनी जरी व्यक्त केला तरीही नंतर मला प्रत्येक गोष्ट पुरवली त्यांनी. पण सुरुवातीला माझ्या समोरही एक प्रश्न उभा राहिला की आजोबांनी जर खरंच आपल्याला नाही मदत केली किंवा घरी येऊन जर आपल्याला मदत नाही झाली तर करायचं काय. म्हणून मी सुरुवातीला LIC ऑफिसमध्ये आमच्या गावचे डेव्हलपमेंट ऑफिसर शिवकुमार थळकरी यांच्याकडे LIC एजंट म्हणून सुरुवात केली आणि दरवर्षी शिक्षण करत 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 LICचा व्यवसाय करत राहिलो. माझ्या शिक्षणासाठी जेवढा पैसा लागतो तेवढा पैसा मला LICच्या माध्यमातून बऱ्या प्रकारे मिळायचा आणि मी शिक्षण घेत घेत LICचं पण खूप चांगल्या प्रकारे 3 वर्ष काम केलं. LLBचं पूर्ण शिक्षण हे चांगल्या गुणांनी पास झाल्यानंतर व्यवसाय कुठे करायचा हे निश्चित व्यवसाय कुठे करायचा, व्यवसायासाठी ठिकाण कोणतं चांगलं याचा परिपूर्ण अभ्यास चालू असताना मी
ज्यावेळी या निर्णयापर्यंत आलो की आपल्याली औरंगाबाद आत्ताच त्यावेळेस औरंगाबाद आत्ताचे छत्रपती संभाजीनगर इथं उच्च न्यायालय आहे. उच्च न्यायालयाबरोबरच इतरही बरीचशी न्यायालये आहेत आणि वकिली व्यवसायासाठी विभागीय लेवलला ज्या वेळेला आपण जाऊ त्यावेळेला आपला थोडासा शेती क्षेत्र आणि आपला व्यवसाय याच्यात अंतर राहील आणि त्यामुळं आपलं कॉन्सन्ट्रेट कुठंतरी वकिली व्यवसायाशी कायम राहील. त्यामुळं मी निर्णय औरंगाबादला शिफ्ट व्हायचा घेतला आणि औरंगाबादला माझ्या वकिली व्यवसायाला चांगली सुरुवातीला आजोबांचा विरोध होता आणि त्यांच्या लक्षात आलं की आपला जो नातू आहे तो अगदी कणखर आहे, जिद्दी आहे आणि तो करणारच आहे. आणि नंतर मग आजोबांनी सपोर्ट केला सुद्धा. परंतु तुम्ही मग एक उल्लेख केला की तुम्ही LICचं काम केलं ॲज ए एजंट म्हणून, नाही का, कमवा आणि शिका, अर्न अँड लर्न. तसं आत्ताच्या मुलांना जर म्हणलं कमवा आणि शिका तर ते म्हणतात आम्ही कोणतं एक करू, नाही का. पण एक तुमची आमची पिढी अशी होती की पोरं खरंच काम करायची आणि शिकायची सुद्धा. तर ज्या वेळेला LICचं काम करत होता तिथनं सुद्धा अर्निंग बऱ्यापैकी मिळत होती. असं नाही वाटलं का की आता आपणच अगदी पूर्ण वेळ अगदी LICचं काम करत राहावं? LICचं काम करावं असा ठराविक काळ होता आणि ठराविक काळात LICचं काम करताना ज्या वेळेला माझी भावना अशी तयार झाली की मी एक LIC एजंट खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो, पण LIC एजंट झाल्यापेक्षाही मला वकील बनायचे आणि चांगला वकील बनण्यासाठी मला LICकडं कुठंतरी LIC पासून मिळणारा पैसा जो आहे किंवा LIC हा व्यवसाय LIC एजंट म्हणून प्रतिनिधी म्हणून व्यवसाय करताना त्या व्यवसायाची खूप मोठी प्रसिद्धी आहे. प्रसिद्धी असून पैसाही आहे. पैशासोबत सगळ्या जनरल पब्लिक बरोबर कॉन्टॅक्टही येतो आणि त्यातूनही तुम्ही समाजाचं बरंचसं देणं घेणं म्हणजे देणं लागतं ते पूर्णत्वात नेऊ शकता. परंतु ज्या वेळेला वकील म्हणून वकिलीची पदवी घेतली त्यावेळेला आमचे सिनियर आदरणीय वसंतरावजी साळुंके सर यांच्याकडे मी रजिस्ट्रेशनसाठी आल्यानंतर त्यांनी बार कौन्सिल सदस्य आहेत, पूर्वी अध्यक्षही होते. त्यांनी मला सांगितलं की तू कोणत्या तरी एका व्यवसायातच तुझं नाव करू शकतोस आणि तो व्यवसाय म्हणजे तुझा वकिली व्यवसाय असावा असं मला वाटतंय आणि तू रजिस्ट्रेशन करतोयस, मी रजिस्ट्रेशन करून आणून देतो तुला. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तू वकिली व्यवसायावर फुल कॉन्सन्ट्रेशन करावंस आणि LIC एजंट म्हणून जो तू काम केलंयस ते आतापर्यंत खूप झालं. ते सरेंडर केल्याशिवाय तुला वकिलीची सनद मिळणार नाही. युसुफ वडगाव आणि काही लोकांच्या मुखात असलेलं राम वडगाव, नाही का, आणि याच गावामध्ये रामाचं मंदिर, अगदी रामनवमी फार मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केल्या जाते. त्याचबरोबर आणखी इतर सण उत्सव सुद्धा असतात. लहानपणी तुम्ही जो गाव बघितला, गावातली माणसं असतील, तुमचा मित्र परिवार असेल किंवा मित्रामधले हनुमंत कसे होते आम्हाला ते ऐकायचे. कारण फक्त अभ्यास आहे की अभ्यास तर आहे, समजा असतंच ते, परंतु जे जगणं म्हणतो आपण अगदी पाखरांसारखं स्वच्छंद, ते कसं होतं नेमकं? सर तसा जर विचार करायला गेलं तर आमचं युसुफ वडगाव म्हणजे नदीच्या कडीचं गाव. नदीच्या कडीला मांजरा नदीचं खळ एवढं मोठं धरण आहे. त्याच्याच बाजूला आमची त्याला जोडणारी उपनदी आहे. आमची सुरुवात ही पोहणं, बागडणं, फिरणं, हिंडणं, पोपट हुडकणं, ऊस चोरून खाणं, जाम चोरून खाणं, चिंचा चोरून खाणं, शाळेत बोरं खाणं, शाळेत बोरं घेऊन गेल्यानंतर जी मज्जा आहे शाळेतली वर्ग मित्रमैत्रिणी सोबतची, अशा बारीक बारीक गोष्टीचा जर बारकाईनं अभ्यास केला तर खेड्यातलं जीवन जे आहे आणि माझं जे जीवन होतं ते बालपण देगा देवा परत 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 त्याच दिवसात आणि त्याच ह्याच्यात जगण्यासाठी मी परत परत युसुफ वडगावला जातो. तिथली ती एनर्जी घेऊन आल्यानंतर मला असं खूप वेगळं काही करायची गरज पडत नाही. इथं आल्यानंतरही ती एनर्जी कायम टिकून राहते. आणि त्या संभाजीनगरमध्ये आज विसावलेले आहात, अगदी नाव झालेलं आहे विधी क्षेत्रामध्ये, परंतु आजही वाटतं की कधीतरी गावाकडे जावं आणि गड्या आपला गाव बरा, आपली माणसं आपल्या जवळ पाहिजे, नाही का. आज ज्या वेळेला गावाकडे जाता नेमकं काय बदलल्यासारखं वाटतं तुमच्या दृष्टीने? गावाकडे गेल्यानंतर फक्त आणि फक्त शेती आणि शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा खूप बदललेला आहे. पूर्वीचा जो शेतकरी होता तो शेतीनिष्ठ शेतकरी होता. आजचा जो शेतकरी आहे तो शेतीनिष्ठ शेतकरी राहिलेला नाही. त्याची कष्ट करायची कुठल्याही प्रकारे इच्छा राहिलेली नाही. रोडवर जितका वेळ घालवता येईल आणि एकमेकाच्या सुखदुःखात सामील न होता एकमेकाच्या वेगवेगळ्या दृष्टीनं एकमेकाविषयी वाईट विचार
कंटिन्युअस पहिलं जे प्रेम पूर्वी ते प्रेम होतं, जी ते boundary आज होती, राहिलेलं ती नाही. राहिली नाही आज खरं. राहिलेलं नाही. आणि हे खंत वाटते. ही खंत कारण वाटते, सर. आपल्या लहानपणी गाव आणि गावातली माणसं म्हणजे तिथं त्यावेळेला राजकारण शिरलेलं नव्हतं, तिथं सोशल मीडिया नव्हता, नव्हतं. आणि फक्त काय होतं तर एकमेका सहाय्य करू नाही का, हो. मेड फॉर इच अदर. हो. मला असं वाटतं की दूध सहज मिळायचं फुकट, हो. आंबे डालडाल मिळायचे, हो. अगदी तसेच वानवळा म्हणून नाही का. तसेच. असा हा वानवळा राहिला नाही आता, अगदी काहीच राहिलेलं नाहीये. आहेत फक्त माणसं पाठलाग करतात फक्त पैशांचा पाठलाग करतात. आज एक विचारच वाटतं सर की आज परत एकदा मागे वळून बघताना अगदी तुमची आई असेल, आज तुमचे वडील नाही आहेत खरं तर, वडील असतील, आजोबा असतील, यांच्या अवतीभोवती हनुमंतचं आयुष्य कसं होतं, अगदी त्यांची राहणीमान असेल, त्यांची बोलण्याची पद्धत असेल, त्यांनी तुम्हाला दिलं प्रेम असेल, ते सांगा सर. कारण त्यांनी जे दिलंय ते कोणी देऊ शकणार नाही का. हे चारही व्यक्ती अशिक्षित होते, शिक्षणाविषयी कुठलाही गंध नव्हता सुरुवातीपासून. एकमेव त्यात माझ्या कुटुंबातील माझा एक माझ्यापेक्षा छोटा भाऊ आहे, त्याला कसल्याही प्रकारचं शिक्षण दिलेलं नाहीये. कारण एकमेव आहे की एक शिकतोय. आणि माझा दुसरा भाऊ लहाना, त्यालाही ज्या वेळेला मी LLB ला प्रवेश घ्यायचा ठरवला त्यावेळेला त्यानं त्याच्या शिक्षणाचा त्याग करायची तयारी ज्या वेळेला ठेवली, त्यावेळेला माझ्या आजोबांनी मला LLB ला प्रवेश घेण्याची थोडीशी संमती दिल्यासारखं केलं. तेही नाकारच होता, पण तुम्हा दोघांपैकी एक जण कोणीही ठरवा आणि एक जण आम्हाला परत शेतात मदतीला लागा, अशी आजोबांची इच्छा होती. तर त्यांच्या भोवती फिरताना एकमेव आणि एकमेव जो व्यक्ती शेतात खूप मेहनत करून कष्ट करून त्यांना मदत करेल त्याच्याविषयीच त्यांना प्रेम असायचं. मला ते प्रेम त्यांचं कधीही मिळालं नाही आजोबांचं. त्यांनी आई आणि वडील तर प्रेम करतच राहतात. कोण कमी काम करतो, कोण जास्त काम करतो, याच्याशी त्यांना काही देणं घेणं नव्हतं. आई तर एकदम मोकळं मन, आणि तिला सगळीच मुलं सारखी असतात. परंतु आमच्या आजोबांचा माझ्या त्या बारक्या भावावर खूप प्रेम, कारण तो खूप शेतात काम करायचा. मी शेतात काम, त्यांना कामाला उपलब्ध फक्त शनिवार रविवार. एवढ्याच वेळी झाल्यानंतरही त्यांची अपेक्षा अशी असायची, आणि मला कामही जमत नव्हतं, माझी आवडही नव्हती. आणि तो भाऊ माझा लहान असला तरी तो आवडीनं करायचा सगळं. त्याच्यामुळं त्यांच्या दृष्टीने मित्रातलं आयुष्य कसं होतं. कारण आम्ही जे ऐकलंय की ॲडव्होकेट हनुमंत जाधव हे व्यक्तिमत्व असं की सतत मित्रांच्या अवतीभोवती राहणार नाही का, मित्रांना मदत करणार, आणि आजही तो स्वभाव आहे खरं तर. कारण जर काय कमवलं असेल तर मित्र कमवले आहेत, आणि त्यातला एक मी पण आहे. हो सर. मित्र कंपनीमध्ये सुरुवातीपासून ग्रामसेवक आहेत आज महेश थळकरी साहेब, बापूसाहेब दुसारी आहेत. त्यांनी आज एक मोठी चांगली संस्था इरा इंग्लिश स्कूल चांगल्या प्रकारे चालवतात. नावाजलेली शाळा आहे. नागेश मुकदम आहेत, आणि श्रीधर रामदासी जे की अयोध्येला आत्ताच त्या पूजेच्या मानकरी होते. हे 4 मित्र आम्ही बालपणीचे मित्र. आमचा बालासाहेब जाधव हा माझा लहाना चुलत भाऊ, तो असे आम्ही 5 मित्र. हे 5 मित्र आम्ही 10वी 12वी पर्यंत एकत्र, 10वी पर्यंत एकत्र असणारे 5 मित्र. या 5 मित्रांसोबत आम्ही ज्या वेळेला बागडायचो त्यावेळेला कधी आम्ही श्रीराम मंदिरात, कधी आम्ही आमच्या शेतात, कधी आम्ही भुसारी सरांच्या घरी, कधी आम्ही महेश थळकरी यांच्या घरी. त्यावेळेचं सामाजिक स्थित्यंतर आणि सामाजिक बंधनं बघितली तर लिंगायत समाज जास्त असल्यामुळं येसुबडगावमध्ये बाकीही बरीचशी बंधनं होती की एकमेकांनी घरात प्रवेश नाही करायचा. ब्राह्मण श्रीधर रामदासी होते, परंतु आमच्या सगळ्याच्या प्रेमात या गोष्टीचं कधीही बंधन आलं नाही. एकमेकाच्या घरी आम्ही मोकळ्या मनानं जाऊन जेवण करून राहिलो. त्यावेळेसही आजही अशी परिस्थिती आहे. त्यानंतरचा मित्र परिवार बदलला, सगळा परिवार बदलत असताना माझं ज्या वेळेला शिक्षण पूर्ण झालं आणि माझं ज्या वेळेला मी गावात आलो, या सगळ्या माझ्या प्रवासात माझे मामा आदरणीय रामेश्वरप्पा जावळे सरपंच पूर्वीचे, त्यांची खूप मला प्रत्येक ठिकाणी मदत झाली. ज्या ज्या वेळेला माझा पहिलीला प्रवेश करायचा होता त्यावेळेला सुद्धा माझ्या आजोबा घरचे यांच्याबरोबर अक्षरशः विरोध भांडण करूनच त्यांनी माझा प्रवेश केला. इव्हन तो LLB ला प्रवेश करताना सुद्धा त्यांचा प्रत्येक ठिकाणी फक्त याला शिकू द्या, तुम्हाला जिथं कुठं कमी पडेल त्यावेळेला मी आहे त्याच्यासाठी. इव्हन आमच्या वडिलांबरोबर कधी कधी त्यांनी वादही घातले, तुम्ही शिक्षणासाठी याला पैसा का देत नाही, तुम्ही शिक्षणच देत नसाल त्याला तर मग काय करायचं तुमच्या पैशाला, इथपर्यंत. बरं, वडिलांची ही अशी मानसिकता होती की शिकला पाहिजे,
परंतु सगळ्यांना सर्वसमावेशक शिक्षण मिळालं पाहिजे. किंवा आता सगळ्यांनाच कष्ट, आम्हीच कष्ट करायचे आणि शिक्षण घेत बसायचं. वयाची 20-22 वर्ष झाली तरीही पुढे शिक्षण घेत राहायचं. ह्या गोष्टीला त्यांचा विरोध होता, कारण शेतीसाठी मजूर भेटत नव्हता आणि मजूर नसल्यामुळे त्यांची ती मानसिकता पूर्वीपासून तयार झाली होती. शिकून कुठं लय मोठा होणार आहे अशा पद्धतीचीच मानसिकता होती. आणि शिक्षण घेतल्यानं कुठंतरी ही जी परिस्थिती शेतीशी, ह्या शेतीची याची आणि गावाशी आणि आमच्याशी नाळ तुटून हा कुठंतरी दूर जाणार आहे, ही एक मानसिकता होती. तर त्याच्यामुळे त्यांनी थोडं हे केलं. मूळ प्रश्न तुमचा होता मित्रांचा. मित्र परिवार जोडत असताना माझा महाविद्यालयातील मित्रपरिवार वेगळा आहे, माझा माध्यमिकचा मित्रपरिवार वेगळा आहे, प्राथमिकचा मित्रपरिवार वेगळा आहे आणि वसंत महाविद्यालयातला मित्रपरिवार वेगळा आहे. असा चारही ठिकाणचा आणि इथं आल्यानंतर व्यवसायात आल्यानंतरचा एक मित्रपरिवार आहे. असा सगळा मित्रपरिवार जर बघितला तर खूप सुंदर मित्र मला प्रत्येक ठिकाणी मिळेल. मी त्यांना मदत करतो याच्यापेक्षा ते मला प्रत्येक ठिकाणी मदत करतात आणि ते माझे प्रत्येक ठिकाणी गुरु आहेत सर. आणि त्या सगळ्या मित्रांच्या आणि त्या मित्राच्या प्रेमाच्या आधारेच मी आज इथं टिकून आहे. कारण प्रत्येक मित्राच्या, त्या जुन्या मित्राच्या टचमध्ये आहेच मी, परंतु नवीनही मित्र मी बनवतो. मित्राशिवाय माणूस घडूच शकत नाही. इव्हन मित्र या व्याख्येत मी माझे जे मामा कंपनी डॉक्टर आहेत, आमचे एक मामा लातूरला आहेत, ते मित्राप्रमाणेच आहेत मला. म्हणजे ते मित्र असल्यासारखं. मी ज्यावेळेला लातूरला विद्या महाविद्यालयात प्रवेश घेतला त्यावेळेला मित्र असल्यासारखंच त्यांनी मला वागणूक दिली. आमचे डेव्हलपमेंट ऑफिसरचे शिवकुमार थळकरी सर आहेत, ते सिनियर असताना त्यांनीच मला मित्रासारखंच ट्रीट केलं. त्यानंतर विष्णू वैरागे काका इंजिनियर आहेत, ते रिटायर झाले आता, ते सुद्धा मित्रासारखे वागले माझ्याबरोबर प्रत्येक ठिकाणी. एक BSNLचा सुपर क्लास 1चा इंजिनियर माणूस, त्यानं मला प्रत्येक गोष्ट आहे नाही, हा जो कोट मी पहिला कोट घातला तो त्यांच्या पैशाचा आणि त्यांनी मला घेऊन दिला. मी औरंगाबादला ज्यावेळेला निघालो त्यावेळेला. अशा परिस्थितीत माझं असं मत आहे की मित्रपरिवाराशिवाय माणूस पुढं जाऊच शकत नाही. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मूर्तिवंत कीर्तिवंत म्हणजे हनुमंत, मी असं म्हणेन. आणि माणूस पुढं जातो, यश मिळवतो, नाव कमावतो, हे अगदी मित्रांच्या जोरावर करतं. चांगले मित्र भेटले आपण चांगला विचार करतो, नाही का. मित्रामुळे आपल्याला धैर्य येतं, लढण्याची ताकद येते. आणि मित्राची व्याख्या वयात मोडत नाही, नाही का. वयामध्ये मोडत नाही, अगदी जातीमध्ये मोडत नाही, धर्मामध्ये मोडत नाही. मित्र म्हणजे काय, तो जो आपल्याला भावतो तो मित्र. आणि तुमचा स्वभाव असा आहे की तुम्ही प्रत्येकाला भावता करता. कारण एकाच वेळी अनेकांना आवडणारं व्यक्तिमत्व म्हणजे हनुमंत जाधव. मी एवढंच म्हणेन फक्त. सर, छत्रपती संभाजीनगरमध्ये आलात, इथं आलात, तुम्ही आलात, पाहिलं आणि जिंकलात सुद्धा. आज किती वर्ष झाले प्रॅक्टिस करतायत? प्रॅक्टिसमधला नेमका अनुभव काय आहे आणि कशा प्रकारे एका खेड्यातला मुलगा इथं येऊन स्थिर होतो ते आम्हाला ऐकायचं आहे. सर, ज्या वेळेला एखादा विधी क्षेत्रातून नवशिखा वकील औरंगाबाद सारख्या ठिकाणी येतो त्यावेळेला त्याच्यासमोर हजारो प्रश्न आणि हजारो अडचणी असतात. त्याच्याकडं आल्यानंतर सुरुवातीला तो विधी क्षेत्राचं मूळ बेसिक जे नॉलेज आहे, थेरॉटिकल नॉलेज आणि प्रॅक्टिकल नॉलेज याच्यात खूप मोठा फरक असतो. प्रॅक्टिकल नॉलेज घेण्यासाठी तो कोणत्या सिनियर विधिज्ञाकडे जाणार आहे. तो सिनियर विधिज्ञाकडे गेल्यानंतर त्याला मिळणारं तिथं गेल्यानंतरची जी नॉलेज आहे, मिळणारी माहिती जी आहे, त्या माहितीच्या आधारे तो त्याचं कन्वर्ट प्रत्यक्ष कामात कशा प्रकारे करणार आहे. आणि काम करत करत असताना ज्या वेळेला तो शिकतो विधी क्षेत्रात येताना, त्यावेळेला त्या ज्युनियरशिपच्या काळात त्यानं शिकलेलं प्रत्यक्ष अनुभवात ज्या वेळेला काम येतं आणि कामात ते कन्वर्ट होतं त्यावेळेला त्याचा ती सगळ्यात मोठी घालमेल असते. आणि या दरम्यानच्या काळात त्याला मिळणारा जो आपण त्याला फीस म्हणू तर ती खूप तुटपुंजी असते आणि त्यात त्याची खूप मोठी कसरत होते. त्यात त्याचं लग्नही होऊन जातं आणि लग्न झाल्यानंतर त्याची जिम्मेदारी वाढते. तो एकटाच राहिलेला नसतो. सुरुवातीचा काळ जो आहे तो एकटा असतो आणि दोन हात जेव्हा असतात तेव्हा एवढं काही लागत नाही, एवढं काही लागत दोनाचे चार झाले जास्त लागतं आणि जास्त लागतं. आणि तो काळच असतो. त्या काळात त्याचं लग्नही होतं, त्याची मुलंही येतात आणि स्टेप बाय स्टेप त्याच्यावरल्या जिम्मेदारी वरचीवर वाढत जातात. कारण ज्या वेळेला तो सुरुवातीला आलेला असतो, तो ज्युनियरशिप करतो. ज्युनियरशिप करताना सिनियर तो जे काही मानधन देतील त्याला, त्यावर तो भागवतो. भागल्यानंतर तो पुढे जायचा प्रयत्न करतो.
पुढं जात असताना त्याच्याकडे ज्या वेळेला 2 ब्रीफ येऊन त्याचं कामकाज सुरू होतं, त्यावेळेला त्याची अपेक्षा असते की आज माझ्याकडे 2 ब्रीफ आले, परंतु मला हे काम करायला जाण्यासाठी प्रत्येक ठिकाणी गाडी लागते. त्यावेळेला तो गाडी खरेदी करतो. गाडी खरेदी केल्यानंतर त्याला असं वाटतं की आता लग्न करणं आवश्यक आहे. लग्न करतो. लग्न केल्यानंतर त्याला वाटतं आता घर घेतलं पाहिजे. घर घेतल्यानंतर ऑफिस बनवलं पाहिजे. ऑफिस बनवल्यानंतर गाडी मोठी घेतली पाहिजे 4 चाकी आणि मुलांची शिक्षण. याच्यात तो वकिली व्यवसायात आल्यानंतर सुरुवातीला त्याची जी अपेक्षा होती की मला फक्त आणि फक्त माझं नाव करायचंय, प्रतिष्ठा करायची, त्याच्या या जिम्मेदारी वाढत गेल्यानंतर तो तसाही त्या समस्यांना रेटून नेऊन आपला व्यवसाय चांगल्या प्रकारे सेट करतो. पण वकिली व्यवसाय करत असताना वकिली व्यवसायाला कष्ट हा एकमेव पर्याय आहे असा माझा विचार होता की जर शेती करायची असेल तर फक्त शेतीमध्ये कष्ट करावे लागतात. इथं आल्यानंतर मला समजलं की इथं सुद्धा कष्टच करावे लागतात. थोडे कष्टाचं स्वरूप वेगळे आणि कष्ट प्रामाणिकपणे केल्याशिवाय आणि जो विश्वास आहे तो प्रामाणिकपणे संपादित केल्याशिवाय, माझं तर असं मत आहे की गबाळ्याचं काम नाही, इथे जातीचेच पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी ही मन लागू पडेल. आणि ही शिकवण आम्हाला आमचे सिनियर आदरणीय वसंत साळुंखे सरांनी दिली आणि त्यांचा आदर्श घेऊन आम्ही आज वकिली व्यवसाय चांगल्या प्रकारे. गबाळाच खरंच काम नाही, कारण अगदी माणूस कष्टाळू पाहिजे, मेहनती पाहिजे, अभ्यासही पाहिजे, कळावे पाहिजे, नाही का. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा मिलाप होतो तेव्हा निश्चितपणे आपल्याला यश मिळतं. ते काही एका दिवसात भेटलेलं नसतं. त्यासाठी अनेक वर्ष आपण तिथं मेहनत केलेली असते आणि तेव्हा ते आपल्याला यश मिळतं. साहेब, अगदी एक विचार असं वाटतं, जेव्हा अगदी युसूफ ओडगाव ते छत्रपती संभाजीनगर हा जो प्रवास आहे, एका महानगरामध्ये आपण आता स्थिरावलेले आहात, तर जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा काय वाटतं आज? म्हणजे कधी काळी अशी परिस्थिती होती की आजोबांचा अट्टास होता की बाबा शेतीच कर, आहे की नाही, आणि हे त्यांच्या विचारांविरुद्ध बंड पुकारलं, नाही का. आणि बंड पुकारलेला मुलगा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन स्थिरावतो आणि नाव कमावतो. काय वाटतं नेमकं आज? सर, मला काय वाटतं यापेक्षा मला असं अशी परिस्थिती आहे की ज्या वेळेला आजोबांना वाटायचं की हा शिक्षण नक्कीच घेईल का शिक्षण न घेता वेगळ्या मार्गानं आणि वेगळ्या परिस्थितीतून शिक्षण घेतोय अशी आमच्या कुटुंबाची आणि आमची फसवणूक करतोय, या बाबतीत ते शिक्षणाला अनभिज्ञ असल्यामुळं त्यांना माझ्यावर जो आहे तो विश्वास राहिलेला नव्हता. कारण त्यांची अपेक्षा अशी होती की मी 12वी झाल्या एक D.Ed करून शिक्षक व्हावं आणि त्यांच्या स्वप्नाला मी पुरू शकलो नाही किंवा मला त्यावेळेस D.Ed प्रवेश मिळाला नाही. हे सगळ्यात मोठी अडचण झाली. आणि ज्या वेळेला तो प्रवेश मिळाला नाही हे निश्चित झालं, त्यावेळेला मला पदवीचं शिक्षण घेताना BAचं त्यांनी एक सायकल दिली. सायकलवर दूध सोनेजवळ या गावी घालायचं आणि सोनेजवळून सायकलवर केजपर्यंत जायचं, केजहून परत शेतात यायचं. अशा प्रकारे 3 वर्ष त्यांनी 3 वर्षाचा प्रवास त्यांनी सायकलवर घडवून आणला. त्यामुळे माझी तब्येतही बनली सर. आज मी त्यांना एवढे आभार मानतो. मी एवढा कठोर बनलो, मला भावना नावाचा भागच राहिला नाही. सुरुवातीपासून ज्या वेळेला त्यांनी या दृष्टीनं प्रयत्न करायला मला व्यवहार शिकवला त्यांनी, त्याच वेळेला ज्यावेळेला मी दूध घेऊन जायचो, दूध घालायचो, दूध किती लिटर झालं, त्याची पगार किती झाली आणि आलेली पगार त्यांच्या हातात देताना जर ते काटेकोरपणे हिशोब, प्रत्येक गोष्टीचा हिशोब, ते अशिक्षित असल्यामुळं तो मलाच करून द्यावा लागायचा त्यांना. आणि त्या परिस्थितीतही मग त्यांनी मला जसं हे शिक्षण घेतोय मी तसं सामाजिक शिक्षणही बरंचसं दिलं. चालीरीती, रूढी, परंपरा आपापल्या पद्धतीनुसार प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्याचे होणारे हाल. त्या काळातही मला BAला ज्या वेळेला मी केजला जायचो त्यावेळेला आमचे एक कौटुंबिक वकील आमच्या पंजोबाच्या काळापासूनचे ते गोपाळराव भालचंद्र यांच्या ऑफिसला माझे आजोबा प्रत्येक वेळेला मला जाताना केजला सांगायचे की आज वकील साहेबाकडे जाऊन आपली तारीख किती आहे आणि किती वाजता यायचं आहे, आम्ही ही चौकशी करून या. त्यावेळेला मी त्यांच्या ऑफिसला जायचो. त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवून गोपाळराव भालचंद्रांनी सांगायचं की बाबा मी तुझा पंजोबापासूनचा फॅमिली वकील आहे आणि तुझ्या आजोबांना ही तारीख आहे आणि एवढ्या वाजता या असा निरोप दे. आणि बरोबर माझे आजोबा त्यांच्याकडे त्या टायमिंगला जायचे. आणि त्यावेळेसही मला थोडीशी वकिली क्षेत्राविषयीची जाण तयार झाली होती आणि त्यावेळेसपासून असं वाटलं की वकिली हा व्यवसाय करायचा आहे ह्या दृष्टीनं मी शेवटही
शेवटपर्यंतही त्या दृष्टीने त्याच्याकडे पाहिलं नव्हतं. परंतु ज्या दिवशी मी लातूरवरून संभाजीनगर सारख्या ठिकाणी वकिली व्यवसायासाठी आलो आणि आल्यानंतर इथली परिस्थिती पाहिली, सिनियर वकिलांची ऑफिस पाहिली, सिनियर वकिलांचं वागणं पाहिलं, सिनियर वकिलांच्या प्रत्येक ठिकाणी आर्ग्युमेंट पाहिल्या, त्यावेळेला खरंच आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो आणि हे देणं आपल्याला वकिली व्यवसायाच्या माध्यमातून पूर्ण करायचंय. ह्या दृष्टीने त्याच्याकडे व्यवसाय म्हणून न बघता एक सेवा म्हणून पाहायला लागलो आणि माझ्या व्यवसायाला चांगल्या प्रकारे सुरुवात झाली. जी वकिली व्यवसायाविषयीची घरातली ही उदासीनता होती ती हळूहळू कमी झाली आणि माझ्यावर आणि माझ्या वकिली व्यवसायावर भरभरून प्रेम करू लागले घरातले, कुटुंबातले, गावातले. आज अशी परिस्थिती झाली की मी आज जो काही इथं उभा आहे आणि जो काही वकिली व्यवसायात एक चांगल्या प्रकारे पाय रोवून आहे, त्याच्या मागं सर्वस्वी माझं गाव, माझं कुटुंब आणि माझा मित्रपरिवार हाच जबाबदार आहे. आणि आज खूप चांगल्या प्रकारे त्यांची मदत होते मला प्रत्येक ठिकाणी. ज्या वेळेला वकिली व्यवसायात एक छोटंसं उदाहरण सांगतो, जी गोष्ट कधीही आपण विचारही केलेला नसतो. ज्या वेळेला सुरुवातीला असाच वकिलीचा व्यवसाय चालू असताना आमच्या एका मित्र डॉक्टर महादेव कोरसळे यांनी गाडी घेतली आणि गाडी घेतल्यानंतर त्याचे डॉक्युमेंट यश मोटार्स बीड गीते देत नव्हता. त्यावेळेला मी कंझ्युमर नोटीस दिली, कंझ्युमर कंप्लेंट दिली आणि त्या कंप्लेंटचं ऑर्डर झाली. यांना 15 दिवसात डॉक्युमेंट द्यावे तर नुकसान भरपाई 60,000 रुपये द्यावी. त्या एका अशा क्षणाच्या गोष्टी असतात. त्या क्षणाच्या गोष्टीतून असं जाणवतं की आपण कुठेही वकिली व्यवसाय चांगल्या प्रकारे करू शकतो. कंझ्युमर कोर्ट असो, तालुका कोर्ट असो, जिल्हा कोर्ट असो, उच्च न्यायालय असो. एक छोटंसं उदाहरण दुसरं देतो की आमचे सिद्धलिंगप्पा कोरसळे सर यांनी मला सहज विचारलं, अरे तुझ्या भाऊजी भूकंप पुनर्वसनात बऱ्याच दिवसापासून काम करून कंत्राटी सेवेवर शासनाने एक GR काढलेला आहे आणि त्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचं ठरवलं आहे, परंतु आजतागायत त्यांना नोकरी मिळत नाही. तू काही करू शकत असशील तर मी बोलून घेतो आणि तुझी बहीण आहे आकी, तर तिच्यासाठी आणि भाऊजीसाठी काही करता येते का पहा. मी भाऊजींना बोलून घेतलं. कळमला आमची मीटिंग झाली. त्यांचे 15 मित्र आले आणि त्या 15 मित्रांनी मला डॉक्युमेंटचा बंच दिला. मी नवीनच वकील होतो. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात प्रकरण दाखल केलं आणि महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणानं 8च दिवसात यांना नेमणुका द्या आणि जोपर्यंत यांना नेमणुका देत नाही तोपर्यंत ओपन मार्केटमधल्या जाहिरातीतून एकही पद भरायचं नाही असा आदेश केल्यानंतर त्या 15 जणांना तलाठी म्हणून नोकऱ्या मिळाल्या आणि आज चांगल्या प्रकारे ते तलाठी म्हणून काम करतात. माझी एवढी प्रसिद्धी झाली त्या एका प्रकरणानंतर की मला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस मॅटरमधले सर्व्हिस मॅटरच येत गेले आणि मी तिकडंच गुरफटत गेलो. सर्व्हिस मॅटरमध्येच काम केलं. आमच्या गावातून ग्रामपंचायत सदस्याचा फॉर्म रिजेक्ट झाल्यानंतर एका दिवसात येऊन उच्च न्यायालयात प्रकरण दाखल करून दुसऱ्या दिवशी त्याचा नॉमिनेशन फॉर्म स्वीकारायला लावणं, हे सोपं उदाहरण रामाप्पांनी माझ्याकडे सोपवलं आणि वैरागे दिगंबर वैरागे यांचा नॉमिनेशन फॉर्म स्वीकारला गेला. आणि त्या अशा छोट्या छोट्या इलेक्शनचे प्रकरणं, ग्रामपंचायतीच्या सोसायटीचे प्रकरणं, असे बरेचसे प्रकरणं केल्यानंतर प्रसिद्धी एका दिवसात किंवा व्यवसाय एका दिवसात वाढत नाही. आणि आजही मी माझ्या पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी व्यवसायाला माझ्या व्यवसायात अशी वकिली हा व्यवसाय तर असा आहे की मला वाटत नाही की कंटिन्युअस यात शिक्षण घेणं हे आवश्यकच आहे आणि त्यात कधीही खंड पडत. मी माझ्या पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी संशोधन करूनच, संशोधनातूनच, हा संशोधनाचाच व्यवसाय आहे आणि संशोधन करूनच व्यवसायात जगत राहतो. ह्या आजच्या परिस्थितीत असं वाटतंय की वकिली व्यवसाय करत असताना कधी कधी असे पक्षकार येतात की ते तुमची फीसही देऊ शकत नाहीत. म्हणजे आजची राजकारणी लोक म्हणतात 80% समाजकारण 20% राजकारण, तर तसाच प्रकार आहे. वकिली हा व्यवसाय सुद्धा असा आहे की 20% व्यवसाय आणि 80% समाजासाठी तुम्ही काहीतरी देणं लागतं. त्या दृष्टीनं मग प्रत्येक वेळी मी माझ्या पद्धतीनेही चांगल्या प्रकारे जेवढं जमल तेवढं समाजात गोरगरीब ज्या वेळेला माझ्याकडे एखादा मॅटर घेऊन येतो त्यावेळेला मी त्याचं
जेवढं जमल तेवढं माझ्या पद्धतीनं कमी फीसमध्ये चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करतो. पाहिले आपण की मागच्या अनेक वर्षापासून विधी क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे काम करत असलेले ॲडव्होकेट हनुमंत पांडुरंग जाधव, अगदी त्यांचा जो जीवन प्रवास आहे तो जर पाहिला आपण तर आपणही अगदी अवाक व्हाल. कारण सगळ्या गोष्टी अगेन्स्ट होत्या. अगदी जेव्हा आपण कुणब्याचे लेकरं असतो तेव्हा तो काळ असा होता की पहिल्यांदा प्राधान्य कोणाला द्यायचं शेतीला, आणि आपल्याला नोकरी लागतच नाही आणि ती तर अगदी मोठी नोकरी तुला मिळणारच नाही आपल्याला, हे अगदी आपण ठाण मांडली होती. परंतु ज्या तरुणांनी लक्षात घेतलं की अभ्यास केल्यानंतर आपल्याला पुढे जाता येतं, आपल्याला नोकरी मिळते, आपल्याला जे आपलं स्वप्न आहे ते आपल्याला साकारता येतं, अगदी त्यापैकीच या ठिकाणी ॲडव्होकेट हनुमंत जाधव होते, ज्यांनी स्वप्न पाहिलं, नुसतं पाहिलं नाही तर ते पूर्ण करण्यासाठी अगदी अहोरात्र प्रयत्न केले. प्रसंगी अगदी LIC एजंट झाले, प्रसंगी दूधही घातलं, कामही केलं शेतामध्ये, परंतु हाल सोडले नाहीत. कारण हाल सोडले की कायमचे हाल होतात, आणि मग कायमचे जर हाल होण्यापासून जर वाचायचं असेल तर अभ्यास करावाच लागतो. निश्चितच ही यशोगाथा प्रेक्षकांना आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 1 महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद.